झी 24 तास एक पाऊल पुढे. इंडियन करप्शन लीग याच्यावर आपण चर्चा करतोय. गेले काही महिने अक्षरशः दररोज झी 24 तासवरून आणि अन्य वृत्तवाहिन्यांवरून आणि वृत्तपत्रांमधून आपण पाहताय मथळा एकच असतो, फक्त नावं बदललेली असतात. ती म्हणजे कोणी किती रुपयांचा भ्रष्टाचार केला, फक्त भ्रष्टाचाराचे आकडे बदलत असतात. लाखांचा भ्रष्टाचार असेल तर तो भ्रष्टाचार आता आम्हाला वाटतच नाही. कोटीच्या कोटी उड्डाणं घेतल्याशिवाय तो भ्रष्टाचारी नेता असत नाही आणि त्या नेत्यानं कोटीचा भ्रष्टाचार केल्याशिवाय तो निवडूनच येत नाही. अशा प्रकारची परिस्थिती आपल्याकडे निर्माण झालेली आहे. भ्रष्ट नेत्यांनाच पुन्हा पुन्हा निवडून दिलं जातं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे संपूर्ण कर्नाटकाच्या प्रचारामध्ये काही सभेमध्ये भ्रष्टाचाराभोवतीच फक्त भाषणं झाली आहेत आणि भ्रष्टाचाराभोवतीच त्याची उत्तर आली आहेत. असं कुठेही झालं नाही. मग ते भारतीय जनता पक्ष असेल, येदियुरप्पा असेल, काँग्रेस असेल, कुठेच कर्नाटकात भ्रष्टाचाराचा मुद्दा नव्हता. 2014 साली सुद्धा हीच परिस्थिती असणार आहे का? भ्रष्ट नेत्यांना वारंवार आपण का निवडून देतो, हाच प्रश्न घेऊन मी जातोय डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्याकडे. कुमार सप्तर्षी, बोला. भ्रष्टाचाराचा प्रश्न निवडणुकीमधून हद्दपार होणार हे उघड आहे. कारण पूर्वी काँग्रेसची ही मिराजदारी होती, कारण खूप काळ काँग्रेस पक्ष सत्तेवर होता. पण 1977 नंतर सर्व पक्षांना सत्ता मिळाली आणि सत्तेची चव मिळाली आणि त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की काँग्रेस जे करतं ते आपल्याला करता येत आहे आणि तेच करणं खरं आहे. म्हणजे असं काही फार कोणामध्ये नैतिक वेगळेपण नव्हतं काँग्रेसचं, हे उघड झालं 77 नंतर. आता जर निवडणुका आर्थिक व्यवहार आहे तर प्रत्येक पक्षाला पैसा पाहिजे आणि सर्वात सेफ म्हणजे पब्लिक मनीतला पैसा काढणं, म्हणजे लोकांच्या विकासातला काढणं. पूर्वी जास्त फॅशन होती नोकऱ्या लावायला वगैरे पैसे देणं, पण ते आमच्या काळामध्ये व्हायचं. 10,000 15,000 घ्यायचे नोकरी लावायला. तर 10,000 15,000मध्ये आता काय ते त्यांना रस नाही. भ्रष्टाचाराची जी पातळी वाढते त्याला जेवढं मिळतं त्याच्यानंतर खालचे भ्रष्टाचारात त्याचा रस कमी होतो. आता या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये एकमेकाला एक साधे एकवंशीय प्राणी समवंशीय प्राणी एकमेकाला मारत नाही. माणूस सोडून द्या, माणूस अपवाद आहे, पण एक कावळा दुसऱ्या कावळ्याला टोचा मारत नसतो. एक साप दुसऱ्या सापाला चावत नसतो. तो नियम आहे कर्नाटकामध्ये, म्हणून त्यात काय आश्चर्य नाही. मी तुम्हाला म्हणतोय की आपला समाज जसा होता त्याच्यातून तो वर येतोय. त्याची कधी एक नैतिकता होती. जातवार जात पंचायती होत्या, न्याय व्यवस्था वेगळी होती, नैतिकता वेगळी होती, व्यवसायबद्ध आणि शून्य विकास दराचा आपला समाज होता. आता तो हलायला लागल्यामुळे इथून पुढच्या काळात कदाचित नैतिकता निर्माण होईल, पण ती होईल असं मी आशावादी आहे. त्याचं कारण असं आहे, जगाचा सगळा इतिहास पाहिला तर सच्चे लोक 5% असतात की ज्यांना तिसरा डोळा असतो. 5% असतात आणि 5% एकदम गुन्हेगारी प्रवृत्तीचे लुच्चे लोक असतात. ते काही झालं तरी गुन्हेगारी करणार. पण 90% लोक हे पोटार्थी असतात. जिकडे कल आहे तिकडे आपला पोटार्थ बघतात. आता काय झालेलं आहे, लुच्च्या लोकांना हातामध्ये सत्ता आहे आणि मग लोकांना वाटतं अरे तो काल एवढा दरिद्री होता आणि नगरसेवक झाला, झेडपी सदस्य झाला, आमदार झाला, किती संपत्ती मिळवली. तर अन्य कुठल्याही मार्गापेक्षा हा मार्ग सोपा असावा असं त्याला वाटतं आणि मग तो करायला जातो. पुढे असं होतं की जात संरक्षण देते, आमच्याच जातीच्या माणसाचा भ्रष्टाचार काढतात, दुसऱ्या जातीचं काढत नाही वगैरे वगैरे. तर पण कधीही समाज लुच्चे लोकांवर चालत नाही. 5% सच्चे असावेच लागतात. तर ह्या लोकशाहीमध्ये अडचण अशी झाली आहे. पूर्वी बघा पुण्यामध्ये अनेक लोक होते, म्हणजे अगदी फार दूरचं नाही, SM जोशी होते, परांजपे होते, दत्तवामन पोद्दार होते. हे जर काही बोलले तर सत्ताधाऱ्यांना एकदम आग लागायची यांच्या म्हणण्यावर. तर तसं आता समाजामधली सेंटर नष्ट करायला पाहिजेत असं पद्धतशीर प्रयत्न झाला की कोणी तपश्चर्या केली आहे, कोणी साधना केली आहे, त्याच्या मताला किंमत द्यावी, नैतिकतेला किंमत द्यावी. तर त्यांची थट्टा टिंगळ टवाळी असं झालं किंवा काहीतरी बळे त्यांच्यावरच आरोप करायचे असं सुरू झालं. पुण्यामधलं एक उदाहरण सांगतो. एका गुन्हेगारी बॅकग्राऊंडच्या मेयर झाल्या बाई. तर आम्ही आमच्या इलेक्शन पर्यंत काय करत होतो, म्हणजे 77-80 पर्यंत, की मतदान तर सगळ्यांना आहे, गुन्हेगारांना पण आहे, वेश्याला पण आहे, चारित्र्यवान लोकांना पण आहे. तर यादी करायचो आणि कोणाला कसं अप्रोच करायचं, कारण कुठला अप्रोच राहिलं तर मतदान कमी होईल. त्यांनी असं केलंय की आपल्या मतदारसंघामध्ये कोण सज्जन लोक आहेत की जे आपल्याला फेरी काढताना प्रश्न विचारते.
आणि त्यांना आधी गप्प केलं आणि मग सुरू झालं. पुढे असं झालं की त्यांचा वट इतका बसला धाक, तर तिथे कामं व्हायला लागली. मग अनेक सज्जन लोक त्यांच्याकडे कामं घेऊन जायला लागले. मग त्याला वाटलं प्रतिष्ठा काय मागून मिळवता येते ना. असं करत करत ही प्रोसेस झालेली. हे एका रात्री झालेलं नाही आणि एका रात्री बदलणारे नाही, पण असं चालू राहणार नाही. मी येतो तुमच्याकडे. बराच वेळ आपल्याकडे हेमलता पिवळटकर, कांदिवलीहून हेमलता पिवळटकर बराच वेळ आहेत. हेमलता पिवळटकर, या कार्यक्रमात आपलं स्वागत. विचारा रोखठोक. खरं म्हणजे भ्रष्टाचार हा इतक्या ठिकाणी पसरलेला आहे की तो कुठे नाही असं वाटतच नाहीये. आणि शेवटी आता उपहासाने असं म्हणावं असं वाटतं की कलियुगात भ्रष्टाचार हा आवश्यक आहे आणि तो कधीही टाळला जाणार नाही, कारण तोच एक संस्कार झालेला आहे हल्लीच्या जमान्यात, हो की नाही? त्यामुळे त्याला टाळणं शक्य नाहीये, कारण त्याच्यावर परिणाम काहीच होत नाही जे भ्रष्टाचार करतात त्यांच्यावर. ते कलियुगातला तो एक संस्कार म्हणून सोडून द्यायला लागेल असंच वाटायला लागतं. अतुल, कुठल्या मानसिकतेपर्यंत समाज गेलेला आहे की भ्रष्टाचार हा आम्हाला आता एक इतर संस्कारांसारखा संस्कार वाटायला लागलाय, तो अविभाज्य भाग वाटायला लागलाय, ते आमच्या जीवनाचं अंग वाटायला लागलंय. पूर्वी भ्रष्टाचार हा सुप्रीम कोर्ट किंवा मोठी मोठी डिफेन्सची डील्स, संरक्षण दलातली मोठी मोठी कामं याच्यामध्ये होता. तो आता सर्वसामान्यांच्या घरापर्यंत आला आणि तो त्यांनी स्वीकारला. अपरिहार्यता म्हणून असेल किंवा कुठल्याही बाबतीत, काय सांगाल? सांगणं ह्याच्यावरती अवघड आहे आणि अवघड इन द सेन्स की दुःखदायक आहे ही गोष्ट. पण मला असं वाटतं की समाज वेगवेगळ्या स्थित्यंतरांमधनं जात असतो. मला एक गोष्ट फार जाणवायला लागली आहे गेले काही दिवस, ती अशी की मुळात मला असं वाटतं की देश ही संकल्पनाच खूप ॲब्स्ट्रॅक्ट आहे. ती आम्हाला झेपली आहे का समाज म्हणून, ह्याच्याविषयीच मला शंका उत्पन्न होतीये. म्हणजे नॅशनॅलिटी डझंट एक्झिस्ट. देश ही एक ही ॲब्स्ट्रॅक्ट संकल्पना आहे, ही मानवनिर्मित संकल्पना आहे. आणि एस्पेशली कुमार जी जे मगासपासून सांगतायत की जाती व्यवस्था आणि हे सगळं, आपली समाजरचनाच इतकी वेगळी आणि कॉम्प्लिकेटेड आहे, इतकी फ्रॅगमेंटेड आहे की त्याच्यामध्ये मुळात देश ही संकल्पना ॲब्स्ट्रॅक्ट इतकी आहे की ती आम्हाला कळली आहे का, नंबर एक. त्याच्याही पलीकडे जाऊन लोकशाही ही संकल्पना, ती आणखीन ॲब्स्ट्रॅक्ट आहे, आणखीन अवघड संकल्पना आहे ती. म्हणजे इंग्लंडसारख्या देशामध्ये शतकं लागली ही व्यवस्था लोकांमध्ये झिरपायला, कारण हे एज्युकेशन आहे. लक्षात घ्या तुम्ही की हे काय आपण जन्माला येताना देश ही संकल्पना नाही जन्माला घेऊन आलोय. जन्माला येताना लोकशाही ही संकल्पना आपण नाही जन्माला घेऊन आलेलो आहे. ती नंतर आपण शिकतो. पण आता ही स्वार्थाच्या पलीकडे जाऊन ही संकल्पना घेण्याइतकी आपण प्रगल्भ आहोत का? आणि तेवढे 70 वर्ष हा तेवढा मोठा काळ आहे का, ह्याविषयीच मला शंका आहे. आपल्याला लोकशाही मुळात पेलवली आहे का, हा प्रश्न घेऊन मी थोड्या वेळाने जाणार आहे कुमार सप्तर्षींकडे. पण आता आपल्यासोबत आहेत संजय बनसोड, वाशिमहून संजय बनसोड. विचारा रोखठोक या कार्यक्रमात आपलं स्वागत. विचारा थेट. हा, नमस्कार. अतुल कुलकर्णी होतं. बोला. की तुमचा आवाज मध्ये मध्ये येत नाहीये संजय बनसोड, सलगपणे बोला. अभियंता संजय बनसोड यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. पण कुमार सप्तर्षी, मगाशी मी तुम्हाला जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर आपण घेऊया. हे असं का होतंय असं वाटतं आपल्याला? नाही, जगामध्ये अनेक ठिकाणी झालेलं आहे असं. आता अमेरिका कशी निर्माण झाली, तर अमेरिकेमध्ये जो रेड इंडियन्सला मारून जमीन घेईल ती त्याची, म्हणजे गन कोणाच्या हातात आहे. तर रेड इंडियन्सकडे तीरकमटे होते, तिथं 10,000 एकर जमीन काय ना आपल्याकडे का नाही. तर जेवढी तो काढून आपल्याला घेऊ शकतो दुसऱ्याची, तेवढी त्याची. शासन कुठे होतं. आणि मग गोल्ड रश सुरू झाली कॅलिफोर्निया भागात. आणि मग त्या गोल्ड करता जायचे लोक आणि एकमेकांचे खून करायचे वगैरे भानगडी. आणि म्हणून गुन्हेगारीतूनच तो देश जन्माला आला. तर सॅन फ्रान्सिस्को एक सुंदर शहर आहे आज, त्याच्यामध्ये 125 वर्षापूर्वी इतकी गुन्हेगारी होती, इतकं करप्शन होतं. आणि मेयर जो होता तो डॉनच होता. तर जेव्हा एका पत्रकाराने लिहिलं की आपल्याकडे गुन्हेगार हा आपला मेयर आहे, तर तो मेयर स्वतःच आला, मी काय घाबरतो का म्हणे, आणि त्यांनी गोळी घातली. तर असा एक पॉइंट येतो. द्रौपदी वस्त्राने झाल्यावरच महाभारत होतं. आणि मग सगळे लोक, त्यांच्याकडे बंदुकीचे परवाने असतात, त्यांनी चर्च बेल लावल्या त्यांच्या संस्कृतीत प्रत्येक गल्लीत. आणि गुन्हेगार दिसला की चर्च बेल वाजवायच्या
आणि सगळे म्हातारे कोतारे पोरं बंदुका घेऊन यायचे आणि त्या गुन्हेगारांना ठार मारायचे. आणि आज सॅन फ्रान्सिस्को शहर अगदी शांत आहे. भारतामध्ये शांतता ही गुलामीतून आलेली होती. आता ती गुलामी गेल्यामुळे लोकांना अपवर्ड मुवमेंटमध्ये जगाचा सगळा दाखला घेतला तर अपवर्ड मुवमेंटमध्ये प्रथम स्वार्थ वर येतो आणि सगळे दोष वर येतात. प्रत्येकाचे दोषच वर येतात. तर तो नेमका काळेन तो लोकशाही व्यवस्था स्वीकारल्यामुळे आलाय. आपण जर हायरार्की गुलामी वगैरे असं मानलं असतं ते झाकलं असतं. पण अतिशय घाणेरड्या गोष्टी आपण झाकून ठेवल्या होत्या त्या आता वर यायला लागल्या. आणि जेव्हा लोकांच्या जीवनाला तो भ्रष्टाचार पोहोचेल, जसा दुष्काळात पोहोचला, तुम्ही सिंचनात घोटाळा केला तर आम्हाला पाणीच नाही मिळालं, तर आता ते लोक माफ नाही करणार. तर असे समाजावर आपल्याकडे काय युद्ध झालेलं नाही कधी आपल्या इतिहासात. आपल्या इतिहासात एकच संकट दुष्काळ, आणि दुष्काळानंतर लोक हालतात. आणि त्या दुष्काळाच्या नंतर पुन्हा एक नीतिकता तयार होते. 72च्या दुष्काळात ज्यांनी जनतेशी गद्दारी केली मराठवाड्यात, तेव्हा लोक गवताचं बी खात होते त्याची मिलोमध्ये मिक्स करून. आणि जे त्यांच्याबरोबर आले त्यांना 41 वर्ष विसरलेले नाहीत. आणि जे त्यांच्याशी गद्दारी केले तेही लक्षात येत त्यांना. तर ते आता याच्यानंतर थोडं महाराष्ट्र सुरू होईल. पण संबंध देशामध्ये एकदा ही बॉडी पॉलिटी याला पर्याय म्हणून नवीन बॉडी पॉलिटी यायला पाहिजे. हे सर्वच पक्ष फ्रॅक्चर व्हायला पाहिजे आणि त्याची प्रक्रिया चालली आहे. शेवटी एक नवा पॉलिटिकल पर्याय आल्याशिवाय, कारण अतुलचं मला सगळं मान्य आहे, फक्त सत्तेभोवती भ्रष्टाचाराचा उगम असतो हे त्याला मान्य नाही, पण सत्तेभोवतीच भ्रष्टाचाराचा उगम असतो. आणि त्यामुळे सत्ता शुद्ध झाल्याशिवाय बदल होणार नाही. आणि आजचा काँग्रेस, आजचा भाजप हा पालटून तो आला. बरोबर आहे. सत्ता शुद्ध होण्याची प्रक्रिया नेमकी कशी असेल, आणि त्यात सुद्धा आता सध्या इंडियन करप्शन लीग मध्ये माथ्यापासून पायथ्यापर्यंत आणि उगमापासून संगमापर्यंत सर्वच जण सहभागी झालेले आहेत. या देशातले फक्त मंत्री यात सहभागी असं नाहीत, तर सर्वसामान्य जनता सुद्धा त्याला प्रतिष्ठा देते, माध्यमं सुद्धा त्याला तेवढी जबाबदार आहेत. या सगळ्याची आपण चर्चा करतोय. कुठे जाऊ नका, आता घ्यायचा एक ब्रेक. आपण पाहता इंडियन करप्शन लीग. झी 24 तास, एक पाऊल पुढे.